नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना. फेमस डायलॉग. हाय नमस्कार सगळ्या आमच्या भावा बहिणींना, लाडक्या मुडक्या चकल्या मुकल्या भावा बहिणींना. तर भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण? हो का? माझं तर आवरायचंय, आंघोळ करायची, मेहंदी लावून म्हणती, पण मेहंदी काय अजून लावली नाही. चांगलं निमा अर्ध चांगलं ही डामका पांढरा होस तर काय मेहंदी लावायची नाही असं मी विचार केलाय. आता पाणी गरम केलेलं काढलंय बर का, थोडं फ्रेश व्हायचंय. कसं दिसली पाहिजे तुमची पूनमताई? हिरवणीवाणी जकिली हिरोईन होय अवघे. कशी दिसली पाहिजे? जकिली हिरोईन. हा, जकिली हिरोईन. तर चला लावली सगळी जिकडची तिकडे. योग्य इकडे एवढा केस नाही. केस मला ह्या केसाची लई चिडी येते. बाहेर टाक बाहेर. घरात तर फरशीव दिसला ना आता चिरडच येते, असं टूपच पिटते. म्हणून ह्या झुपुरड्याम्या सारख्या बांधून टाकत असते अशा. हा तर भाऊ बहिणींनो म्हणलं चला आता पुरी ही गेले शाळेत, नवरा बी गेलाय कामाला, तर म्हणलं आता चला आपलं काम सुरू करू. तर आता भाऊ बहिणींनो रात्री मी व्हिडिओ टाकला होता मातीचा. तर मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट आहेत, पूनमताई आम्हाला सांगा ना कुठून आणता माती. परत बऱ्याच बहिणींच्या अशा बी कमेंट आहेत की पूनमताई कॅल्शियम चेक करा. तर कॅल्शियम मला कमी आहे. आणि एका ताईची पण कमेंट आहे की आरोग्य ही आपली धनसंपदा आहे. तर म्हणजे असं माती खाणं खरंच चांगलं नाही. आणि ती काय झालंय मला आहे ना पहिल्यापासून झालंय बघा तो प्रॉब्लेम. म्हणजे माती मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे दुसरी तिसरी चौथीला होती तेव्हापासून मी माती खाती. आणि ती काय झालंय दवाखान्यात गेल्यावर कॅल्शियम तर आहेच कमी, हिमोग्लिन म्हणजे रक्त पण कमी आहे ना, त्याच्यामुळं मातीवर मन होतं कॅल्शियम पण कमी आहे. तर मस्त प्रयत्न केला बरं का मी सोडवायचा, पण काही सुटणाच झाली. आणि दवाखान्यात ज्यावेळेस रक्तवाढीच्या गोळ्या चालू होत्या त्यावेळेसच बंद झाली माती खायची माझी. त्याच्यावर परत हो का ही चालू झाली खायची. पण आता मस्त थुकून टाकती. पण बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई थुकलं तरी थोडी का व्हायना राळ जाती पोटात. पण आता काय करता? मग काय तर आता भाऊ बहिणींना त्या ताई ज्या म्हणतात ना की पूनमताई आम्हाला सांगा, मी पण लय खाती, त्या बी खात्यात, काय बहिणी बी खात्यात ह्याच्यावर. बा त्या मातीचं नाव घेतलं की इकडं माझ्या तोंडाला गटकाळ्या सुटायला लागल्या पाणी. तर त्या बहिणींना मला सांगायचंय की बहिणींनो कशाला नका खाऊ तुम्ही, मी खाती हीच लय मोठी आहे. हा ना, रक्त जाळती ना, रक्त शोषून घेते माती. चांगलं नाही ती, लय वांगाळ काम आहे ती. तर आता काल मी म्हणजे योगीच्या आयडीवर एक व्हिडिओ टाकला होता. योगीने रील्स बनवून रील्सच का नाही, काल योगीच्या आयडीवर एक व्हिडिओ होता. तर माझी पोरगी म्हणजे आपली पिया जेवत होती, नुकतीच शाळेतून आली होती. आता मला सांगायचं काय भाऊ बहिणीला तुम्हाला सांगते, मोठी लोकांच्या ज्या असतात का नाही लय नियम असतात. 4 वाजता लेकराला गलासभर दूध असतं, सफरचंद असतं, केळी असतं, संत्रे असतं, मोसंबी असतं. तसं आमच्यासारख्या गरीब लेकरांना नसतं. तुम्हाला सांगते ती शाळेतून 5 वाजता आली का नाही, शाळेत भात खाला तर घरनं डबा नेला तर मग लेकरं इरबळ कामाला गेल्यावर आणि शाळेत पण जात असते, मग त्यांना भूक लागती. मग आता शाळेतून आल्यावर प्रत्येक लेकरू ही जेवण करतच असतं. आणि काल पिया शाळेतून आल्यावर काय असं नियम नाही तर लागू लय. आम्ही अंबानीची आमची ही नाही तवा आमच्याकडे प्रॉपर्टी उतून नाही चाललेली. जेवढं कमवायचं एवढं कालवण भाकरी, ज्वारी आण, बाजरी आण, गहू आण, वांग आण, बटाटे आणि ह्यालाच आमचं पैसे पुरत नाही, तर लेकरांना दूधन दुग्धन फ्रुटन ही कुठनं लावायचं. आता मला सांगायची काय लेकर, आता तुम्हाला सांगते तुम्हाला पण लेकर आहे ती बऱ्याच. आता मला एक नाही ती म्हण जाऊ द्या सोडून, माझ्या बऱ्याच बहिणींना लेकर असतेली.
तुमची लेकरं जर शाळेत आले तर तुम्ही लेकरांना हातपाय धुतल्यानंतर पहिलं काय देता, गलास भरून दूध देता, परत छपरछंद देता, केळी देता, संत्रा देता, परत तुम्हाला सांगते कुठं कोणी पोहे बनवून देतं, कुणी शिरा बनवून देतं, कुणी पॅट्यास बनवून घालतंय, काय पण त्या पद्धतीने जिथे लेकरांना खाया घालतं. तसं आमच्यासारख्या लेकरांना काय असतं, आलं की जी सकाळचं कालवण भाकरी केलेलं असेल ते टोपल्यातलं घ्यायचं आणि ते खायचं. मग आता पिया तुम्हाला सांगते इरबळ शाळेत जाते इष्टीनं, पण तिचा प्रवास असतोच करतेच. मग आता इरबळ लेकरांना ही केलेलं भूक लागत नाही का? दुपारचं काय अशी खाणार आहे ते तेव्हा. आणि संध्याकाळची 5 वाजता आल्यावर जेवते ती लेकरं. तर पोरगी जेवत होती तर एका भदाडीने काय कमेंट केली, ती मोबाईल आण का तिचं नाव वाचू दे मला. आणि विशेषतः म्हणजे काय आहे माहितीये का, आमचं म्हणजे कसं व्हिडिओच आहेत आमचं, असं जेवताना आमचं व्हिडिओ असतात. परत हे आमचं काय असं जे आमची रिअल लाईफ आहे आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. आता आमच्या हिच्यापर्यंत माझ्यापर्यंत ठीक आहे, आम्हाला सुद्धा जी नाही ती बोलल्या जातं, हिला सुद्धा जी नाही ती बोलल्या जातं. आम्ही आता आहे का नाही, हो का, आमचं काम आहे म्हणून आम्ही जाऊन दे आम्ही करतो सण. पण आमची लेकरं व्हिडिओ मध्ये दिसल्यावर ह्यांच्या का चिमणीला काढी लागते. आणि बारका आव्या दाढी मिशी तिला आम्ही गडी सोडलेला आहे. दाढी मिशी पटलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्याच्या लेकरांना कुठली भाषा वापरताय, तुम्ही काय वापरताय ह्याचा तरी विचार करून बोललं पाहिजे ना. भान हरवलं ह्या बायांनी. काय काय बाया आहेत ना ह्या बावळट बोड्याच्या सुटलेल्या, त्यांनी भान हरवलं. व्हिडिओ मध्ये एक उल्लेख करते, मला जे म्हणतात का नाही पुनीचा नवरा गळ्यात अडकून बसला, पुनीचा नवरा गळ्यात अडकून बसलेला आहे, तर पुनीचा नवरा नाही तो माझाच नवरा, मी गळ्यात अडकून बसलेले आहे. जे काय असेल ना मंगळसूत्र हे ते माझं आहे. तर ती गोल्ड लोन केल्या ते सोडून आणलेलं आहे. ते गळ्यातलं हिला चैनीचं गळ्यातलं ती ववत होती, ती ववायला तुम्हाला सांगते, तिला ववायला सांगितलं. पण मनी पुरतं नसल्यामुळे माझं दुसरं बी जी मी वापरते ना रोजचं ती मला तोडावं लागलं होतं. आणि नंतर नाही परत गळ्यातली गाठलेली आहे ती. ही जी काय बोलतात ना काय माहिती पण नसतं. पण मी आणि मला काय म्हणायचंय, ही जी लोक म्हणतात ना की पुनीचा नवरा काय योगीन काय काय म्हणली तू गळ्यात अडकाव, हा, तर ते माझा मी दिलाय तिला अडकावाय. काय म्हणायचंय तुम्हाला, काय म्हणणं आहे तुमचं? ओके. आणि कानातले मोडले होते आणि कुठनं ढेबरीनं चोरले का काय? अगं काय बोलताय तुमची, तुम्हाला तर पटलं पाहिजे. अगं बहाबी नावाची आहे ती, बहाबी. तर त्या बहाबीला मला सांगायचंय, तुझ्या चिमणीला लावली काडी. छोट्या आव्या काय मोठ्या आव्याला बी कुणी खाया घालत नाही, छोट्या आव्याला बी कुणी खाया ते म्हणती छोटा आव्याला ताट घेऊन गिळायला त्याला गिळानाया शिवाय काहीच येत नाही, एवढी मिशी काढून घे बाबा आव्या. तर त्या मनचंदीला पांचटीला मला एवढं सांगायचंय. त्या कमेंटला म्हणजे किती दुसऱ्याच्या लेकरांना बर का, त्या भाभी नावाची पांचटी आहे ना, तिला मला एवढंच सांगायचंय, अगं दाढी मिशा करत तर तू आजशील. बहुतेक तसं सांगते काय, तू दाढ्या मिशा करत आजशील, त्याच्यामुळे तुला दुसऱ्यांच्या लेकरांना दाढ्या मिशा दिसायला लागल्या, तुझ्या डोळ्यात सुद्धा केस आले तर केस. तर एवढं पाप करू नको की फेडायला तुला मजबूर जाते इतकी. आम्हाला लय खाल्ल्या पातळीपर्यंत जाऊन बोलतात बरं का. पण आपण काय म्हणतो, जाऊ द्या मरू द्या, आपण सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ बनवतो म्हटल्यानंतर ना एवढं तेवढं आपल्याला सहन करावंच लागणार आहे. त्या विषय सोडून ह्या दृष्टिकोनातून आम्ही काही बोलत नाही. पण आज तुम्ही लेकरांवर बोलता, ह्याचा विचार करून बोला. ती काय लेकरं सोशल मीडियावर आहे, ती काय व्हिडिओ बनवतात का 5-50 हजार रुपये त्यांना महिन्याला पगार येतो, तेव्हा तुम्ही त्याला बी ट्रोलिंग करताय, तुम्ही त्यांना पण बोलताय. आणि जरी त्यांनी सोशल मीडियावर आले तरी काय ह्यांच्या जायचंय का? आता काय माझ्या तोंडाला लय वाईट वक्त येतं बरं का भाऊ बहिणीनं, पण मी आहे ना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. पण ही ज्या असल्या मनकावड्या फिकुळ्या मनसंद्या बायका आहेत ना, ह्या का बरं अशा दुसऱ्याच्या लेकरांना बोलत असतील? माझ्या लेकीला म्हणती की दाड्या मिशा, छोट्या आव्या दाड्या मिशा करायला. थांब एक मिनिट थांब तू थांब. मला काय म्हणतात माहितीये का, आता योगीला इकडे आल्यावर लई हो तिला पक्क फुटल्यात फडाफडा करायला लागली. तुम्हाला काय, मला काय म्हणत माहिती, ज्या टायमाला लेकरांना बोलण्यात येतं त्या टायमाला मी बोलणार आणि बोलते मी. मला स्पेशली ह्याच्या व्हिडिओ बनवायचं होतं, पण आता त्याला ह्याच्याच व्हिडिओ मधनं मी ही देते. मी असं कुणाच्याच लेकरांना बोलत जाऊ नका तुम्ही. माहितीये का, आम्ही कुणाच्या लेकरांचा उल्लेख करतो का, कुणाच्या लेकरांना काय बोलतो का? आम्हाला एकदम खालच्या पातळीला जाऊन बोलतात तरी पण आम्ही इग्नोर. राहिली गोष्ट तर आम्ही आहे ना, आम्ही व्हिडिओ बनवतो, आम्ही काही दुसऱ्याचं ह्याचं त्याचं कंटेंट घेऊन व्हिडिओ नाही बनवत. आमचं स्वतःचं कंटेंट आहे. आम्हाला स्वतःला किती लोक नावं ठेवतात, काय करतात ही नाही आम्ही बघत की कोण आम्हाला नावं ठेवतंय. आम्ही स्वतःच पहिल्यापासून कंटेंट दावलेलं आहे. तर त्या भाभी नावाच्या मनसंदीला मला एवढंच सांगायचंय की तुझ्या लेकरांना फुटले असतील खालनं वरनं सगळी कुंड दाड्या मिशा, तेवढ्या तू भादरायचं काम कर. मग माझ्या लेकराचं बघ, माझ्या लेकराच्या हातात वाढू दे बर का मनकवडे. पैदास तुझी कसली
अशी नको व्हायला की ना बाय ना गडी बी नाही राहायची, अशी तुझी पैदास. आणि तिला ही पहिलीच कमेंट नाही तिची, बऱ्याच तिच्या व्हिडिओला आहे तिच्या कमेंट ही जे बारका आहे कसं खाते आणि खाल्लं तर खाल्लं. माझ्या त्यांची आई त्यांना कष्ट करून घालती, तुला नाही कुणा खाली घालून आणलं आणि खायला घातलं तिला. का तू महिन्याला बाजार आणून पाठवते काय? होय गाय मन संधी समोर पाहिजे होती, मन संधी. मग सांगितलं असतं मी काय. मला आहे ना भाऊ बहिणीनं तोंडाचा माझी जी ताबा सुटतो ना, खास कारण हीच आहे. तुम्हाला सांगते, ह्या बावळाट आहेत ना, ह्या असल्या खेकड्या बायका आहेत ना, घेण्यान देण्याचं लोकांच्या लेकरांना पण वाईट बोलते त्या. हा माझा हाय, त्यांची आई त्यांना खंबीर हाय. रात्रून दिवस जरी त्या ताट घेऊन टोपली गळ्यात बांधून कडया गळ्यात बांधून जरी हिंडले ना, तरी त्यांची आई खंबीर आहे ना, त्यांना अनपाणी घालायला. हिला मनसंधीला घातली होती काय पालती मी इथं, माझ्या इथं अनपाणी करून घालायला. तुझ्या लेकराला आले असतील खालनावरनं दाड्या भादरत बस. त्याची इतकी बी किपावत नसेल की ती स्वतः काढल इतकी. बावळाटाचा बाजार माहितीये का भाऊ बहिणीनं, काय लेकराला आहे ना जन्मताच पूर्ण शरीरावरती लहू म्हणलं जातं. पूर्ण काय महिलांना सुद्धा कसं बघा, पूर्ण अशा शरीरावरती केस असतात. ती लहानपणापासूनच असं, तसं पियाला आहे ना लहानपणापासूनच असं पूर्ण शरीरावर तिला जास्त केस आहे ते, माहितीये का तुम्हाला. मग हिला कुठे मिशा दिसल्या काय जुनं तिला लावलेले, आणि दिसल्या मला काय म्हणायचं, दिसल्या तर हिच्या का चिमणीला आग लागती घेण्यात. आता आम्ही किती केलं तर गावठी माणसं, आम्हाला दाढी येते मिशा येते, ते आम्ही तुमच्या सारख्या आम्ही हात लांबून आमच्या दाड्या मिशा हिंडू. हिला काय करायचं? महिन्याला पार्लर मध्ये जाऊन शेविंग करून येतात, तसं आमच्याकडे नाही केली. एवढी आमची अवकात नाही, आम्ही एवढं करू शकत नाही. आम्हाला कमवायचं एवढं खायलाच आम्हाला पुरा नाही आमच्या घर परपंचाला. तर तुमच्यासाठी पाहिजे दर महिन्याला कुठं आम्ही पार्लर मध्ये जाऊन नाही ना बसत. आणि आमच्या लेकरांना आता मस्त पिया 10वीला गेलेले आहे, तुम्हाला सांगते पिया 10वीला गेलेले आहे. पण ती तर कुठं 10वीची मुलगी आहे, स्टुडंट आहे. आता तुमच्या 9वी 7वी 8वी पासून तुमच्या आहे त्या पार्लर मध्ये तुम्ही लेकरं घेऊन जाता. आमच्या लेकरांनी पार्लरचं तोंड बघितलं नाही कसलं असतं ते पार्लर. आमच्या लेकरांना माहिती नाही. एकदाच नेल्या होत्या मी केस कापायला. विषय काय माहिती का, सोशल मीडियावरती तुम्हाला खरं ते सांगते, एखादा माणूस जर पुढे जर चाललेला असाला तर त्याची कमजोर हुडकायची, त्या कमजोरीवर नाही ना खाली खेचायचा प्रयत्न करायचं. एखाद्याला जर लेकरं असताना तर त्या लेकरांवरनं ट्रोलिंग करायचं. तर मला मुलं नाहीत ना, तर माझ्या मातृत्वावर बोलते ती, माझ्या चारित्र्यावर ती पण बोट उचलतात. मी आता मेहण्याची झाले तर मेहण्याचं असं मेहण्याचं तसं, असं झालं तसंच झालं. लावून देणार आहे मी लग्न मेहण्यावर, तिचं काय म्हणणं असं खचून गेलं पाहिजे, व्हिडिओ काढायला सोडून दिलं पाहिजे. पण तुम्हाला सांगतो आम्ही सोशल मीडियावरती आम्हाला 4 पैशाचं कुठेतरी 3 महिन्यांचं का असा ना 3 महिन्यांना का पेमेंट आहे ना, पण आम्हाला 4 पैशाचं साधन आहे कुठेतरी. तुम्ही किती जरी बोलला ना तर तुम्ही तुमची लायकी दाखवताय, तर आम्ही आमचा व्हिडिओ काढायचं सोडणार नाही काही झालं तरी. कसं का आमच्या परिस्थितीनुसार आम्हाला जसं आम्हाला व्हिडिओ बनवता येईल ना असं आम्ही व्हिडिओ बनवतच राहणार आहे. आणि आता मी इथं आलेले आहे तर आमच्या बहिणीमध्ये सुद्धा परत असं वादिवाद लावायचे सुद्धा भरपूर असं प्रयत्न करतात बरं का. पण ते आता आम्ही ओळखून घेतलेलं आहे, कोण कसं आहे कोण कसं. भाभी नावाच्या फेकुळीला मला सांगायचंय, तुझी आहे ना तुझी वाढली असतील हात ती काढा आधी, आणि मग माझ्या लेकराच्या दाडे मिशाव तुझी नजर राहू दे. ती काळी नजर तुझी आहे ना ती नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर ठेव. आधी तुझी खाली वाढलेली कुठं वाढलेली ती भादर बाये. आता भरपूर असं काय भाऊ बहिणीचं असं मी म्हणणं असतं की चांगल्या कमेंटवरती तुम्ही कधीच बोलल्या जात नाही. चांगल्या कमेंटवरती सुद्धा का आम्ही बोलतो, पण भाऊ बहिणी ज्या टायमाला वाईट कमेंट येतात आणि चांगल्या कमेंट येतात नाही त्यावेळेस तुम्ही पण बघा, चांगल्या कमेंटला एवढं लाईक पडत नाही तेवढं वाईट कमेंटला पडतात. कारण की लोकांना वाईट विचार आवडतात, चांगला विचार कधीच कुणाला आवडत नाही. आणि ही सत्याची दुनिया नाही, ही तर खरं आहे. ही सत्याची दुनिया नाही. ही काय असल्या फिकुळ्या आहेत ना, ह्या पडीक पडलेल्या असतात ना, ह्या अशा लोकांच्या लेकरांना सुद्धा त्रास देणाऱ्या ह्या फिकुळ्या, ह्या असल्यांकडून लोक असते ती. हा, तर त्या फिकुळीला मला सांगायचंय तुझी भादरून काढ, आणि तू आहे ना काय म्हणतात वगडीला जाते काय येरवड करायला, आणि पाणी खात नाहीस तू, होय ग. झाकण झुलले वगळीला जाऊन येरवड करतेस का काय, खातीच वड्या खोड्यानी.
तुला अन्न भेटत नाही का काय तेव्हा माझ्या लेकराच्या पार खाण्यापिण्या वाचून तू काढायला लागलीस का? पालती पडू पडू तिला येऊन इथं करून घालतीस का काय तू? होय ग मन कवडे.